शेतकऱ्यांच्या शेतीत खतांचे धोकादायक उत्खनन, जीविताला धोका, पिकांचं नुकसान। अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील विजय काळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, प्रशासनाचं दुर्लक्ष कायम। बोरगाव मंजू येथील शेतकरी विजय रामचंद्र काळे यांनी श्री रामदेव स्टोन मेटल व खानधारकांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा एकदा तक्रार दाखल केली आहे। त्यांच्या सर्वे नंबर 275/3 या शेत जमिनीत अजित नारायण गुप्ता व इतर 5 व्यक्तींनी अवैधरित्या विलास केसर चव्हाण यांच्या नावे खाण उघडून उत्खनन सुरू केले असल्याचा आरोप आहे। शेतकरी काळे यांनी सांगितले की खाणीतून बार केल्यानंतर मोठमोठाले दगड त्यांच्या शेतात पडतात, त्यामुळे ते शेतात काम करत असताना त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे। या उत्खननामुळे शेतीचं अतोनात नुकसान होत असून पिके नष्ट होत आहेत, परिणामी उपासमारीची वेळ आली आहे। तक्रार दाखल असूनही प्रशासन गप्प। शेतकरी विजय काळे यांनी दिनांक 6 मे 2024 रोजी जिल्हाधिकारी अकोला, खनिकर्म विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती। मात्र 1.5 महिना उलटून गेला तरीही कोणतीच कारवाई झाली नाही, म्हणून त्यांनी दिनांक 7 जुलै 2025 रोजी पुन्हा तक्रार दाखल केली आहे। याशिवाय त्यांनी श्रम एवं रोजगार मंत्रालयाच्या खाण सुरक्षा महानिर्देशालय नागपूर येथे देखील तक्रार दाखल केली आहे, पण वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही। आमचा उदरनिर्वाह या शेतीवरच अवलंबून आहे, दुसरं कोणतंही उत्पन्नाचं साधन नाही। प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही संपूर्ण कुटुंबासह उपोषण करू असा इशारा विजय काळे यांनी दिला आहे। बेकायदेशीर उत्खननामुळे शेतकऱ्यांचे जीवितास धोका, पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, प्रशासन, प्रदूषण मंडळ व खनिकर्म विभागाचे दुर्लक्ष, न्याय न मिळाल्यास संपूर्ण कुटुंबासह उपोषणाचा इशारा दिलाय। इंडिया न्यूज R7 देवेंद्र वाडेवाले, बोरगाव मंजू। रामदेव स्टोन मेटल विरोधात तुम्ही जे जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार सादर केली आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आमचं असं म्हणणं आहे की बा आमच्या शेतात धूळ येते, गोटे येतात, संध्याकाळी रात्रीच्या वेळ ब्लास्टिंग करतात, जीवाची हानी होऊ शकते। त्याकरिता आम्ही जिल्हाधिकाऱ्याला 7ला कंप्लेंट केलेली आहे। याच्या पहिलेही एक कंप्लेंट 24/2024ला केली होती। आता आयुक्त अमरावती यांच्याजवळ कंप्लेंट केलेली आहे। श्रम एवं रोजगार मंत्रालय खाण सुरक्षा नागपूर यांना पण कंप्लेंट केलेली आहे। याच्यानंतर जर आम्हाला त्रास होईल तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय राहिला नाही, तर शेती बंजर होत आहे आमची। तुम्ही तक्रार सादर केली होती, त्यानंतर कोणी पाहणी केली का? नाही, कोणी कुठली पाहणी झाली नाही, काही समाधान मिळालं नाही त्याच्यापासून। नंतर डबल आता 7 तारखेला अजून कंप्लेंट केलेली आहे। तलाठी, तहसीलदार वगैरे कोणी तुमच्या शेताची पाहणी केली का? कोणी आलेलं नाही आहे, काही सर्वे झालेला नाही आहे। तुमच्या पिकाची मागच्या वर्षीपासून नुकसान होतं, याबाबत तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, पण त्याची कोणीही दखल घेतलेली नाही। आता तुमचा पुढील पवित्रा काय राहणार? आता पुढील आत्महत्या केल्याचा काही पर्याय नाही। नापिकी 2 वर्षापासून नापिकी होत आहे।